आपलं लेक्चर नंबर 3. लेक्चर नंबर 2 मध्ये तुम्हाला लॉ ऑफ पॅराग्राफ शिकवला, लॉ ऑफ ट्रायंगल शिकवला, लॉ ऑफ पॉलिगॉन शिकवला मागच्या पिरियडला पण. तर हे तिसरं आपलं लेक्चर आहे मॅथमॅटिकल मेथड्स मधलं. त्याच्यामध्ये आपल्याला या ठिकाणी रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स, रिझॉल्युशन ऑफ वेक्टर्स हा भाग बघायचा आहे. Suppose we consider any vector. Suppose this is a vector denoted by OP bar. OP bar is the vector. Or we consider suppose here O be the origin. Suppose this is the x-axis of our coordinate system and this is the y-axis of our coordinate system. Suppose this angle is theta. म्हणजे काय बघा OP bar हा तुमचा वेक्टर आहे. हे वाटलं मी ह्याला असं म्हणतो पी बार हा वेक्टर आहे ओ ए ने दाखवलेला आहे. ओ ए ही आपली एक लाईन आहे आणि तो ओ ए या डायरेक्शन मध्ये आपण त्याला पी बार हा वेक्टर म्हणूया. मग आता याचा आपल्याला रिझोल्युशन स्टडी करायचं आहे. हा वेक्टर आपण आपल्या दोन कंपोनेंट मध्ये, तीन कंपोनेंट मध्ये रिझॉल्व करू शकतो. कुठले दोन कंपोनेंट, तीन कंपोनेंट? समजा मी आता 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली, म्हणजे आपली 2 डायमेन्शनल एक्स आणि वाय ऍक्सिस असलेली आपण कोऑर्डिनेट सिस्टीम घेतली, तर त्याच्यामध्ये आपल्याला याला रिझॉल्व करता येईल. माझा हा वेक्टर ओ ए दाखवलेला पी बार हा वेक्टर त्याने एक्स ऍक्सिसचा अँगल केलेला आहे थीटा. आता मी काय करतो लक्षात घ्या, इथं याच्यावरून मी इथं एक परपेंडिक्युलर टाकतो. एक्स ऍक्सिस वरती आपण वी ड्रॉ ए परपेंडिक्युलर फ्रॉम पॉइंट ए टू ऑन द एक्स ऍक्सिस. सपोज वी कैन से दिस बी बी द पॉइंट. We draw another perpendicular from point A on y-axis. Suppose this C be the perpendicular. बघा काय केलं आपण, तर P बार A पॉइंट जो आपला एंड पॉइंट वेक्टरचा एंड पॉइंट आहे तिथून काय केलं आपण, तर x ऍक्सिस वरती एक परपेंडिक्युलर टाकला. मग ह्याला मी नाव देतो OB. हे जे डिस्टन्स येत आहे त्याला मी या ठिकाणी PX म्हणतो आणि OC हे डिस्टन्स आहे, हे y ऍक्सिस वरचं डिस्टन्स आहे, त्याला मी या ठिकाणी PY म्हणतो. बघा PX आणि PY. मग आपल्याला या ठिकाणी याचं रिझोल्युशन बघा कसं लावता येईल तिथं, तर P बार हा जो वेक्टर आहे तो मी असं लिहू शकतो I बार PX प्लस J बार PY. I बार PX प्लस J बार PY असं मी त्याचं रिझोल्युशन करू शकतो. म्हणजे काय केलं आपण इथं I बार हा काय, I बार इज युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस. एक्स ऍक्सिसच्या दिशेनं काढलेला युनिट वेक्टर आहे आणि युनिट वेक्टर म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय आहे, हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. त्याची मॅग्निट्यूड 1 असते. मग तुमची सिस्टीम कुठली का असणार, सीजीएस असू दे किंवा एमकेएस असू द्या. समजा सीजीएस मध्ये 1 सेंटीमीटर म्हणा किंवा एमकेएस मध्ये 1 मीटर म्हणा. मग हे युनिट मॅग्निट्यूड आहे, युनिट त्याची फक्त डायरेक्शन दाखवली जाते. I बार इट इज द युनिट वेक्टर अलॉंग एक्स ऍक्सिस आणि J बार हा काय तुमचा युनिट वेक्टर अलॉंग वाय ऍक्सिस. म्हणजे काय होईल बघा, तुम्ही समजा O पॉइंट पासून निघाला आणि तुमच्याकडे हे इक्वेशन आहे कुठलं, P बार इज इक्वल टू I बार PX प्लस J बार PY. हे तुमचं इक्वेशन आहे. मग ते इक्वेशन नुसार काय करायचं, पहिल्यांदा आपल्याला तिथे दिसते इक्वल टू साइनच्या पुढे दिसतंय I बार. म्हणजे काय करायचं, O पॉइंट पासून तुम्ही दिशेनं कुठल्या जायचं, एक्स ऍक्सिसच्या दिशेने जायचं आणि किती डिस्टन्स जायचं, तर PX एवढे डिस्टन्स जायचं. म्हणजे आपण I बार या दिशेने गेलो PX आणि इथं पोहोचलात तुम्ही. मग काय करायचं प्लस, आता काय सांगितलं J बार म्हणजे कुठल्या दिशेनं, y ऍक्सिसच्या दिशेने जायचं आणि किती डिस्टन्स जाणार तुम्ही, PY. हे PY म्हणजे PY आणि तुम्ही इथं पोहोचला. आणि या पद्धतीने आपल्याला एखादा वेक्टर रिझॉल्व करता येतो. म्हणजे आता हे तुम्हाला मी 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये सांगितलं, पण 3 डायमेन्शन मध्ये समजा आपण हा क्लासरूम हा एक आपल्याकडे काय आहे
क्लासरूम ही आपली सिस्टीम आहे. मग ह्याला किती ऍक्सेस आहेत? 3 ऍक्सेस आहेत. 3 डायमेन्शनल आहे. बघा समजा मी असं म्हटलं कुठला तरी हा कोपरा आपण ओरिजिन म्हणू, तर तुम्ही इकडे गेला ह्या तर हे झाला एक्स ऍक्सिस, तुम्ही इकडे गेला तर हा झाला वाय ऍक्सिस, आणि तुम्ही वरती दाखवला तर तो झाला झेड ऍक्सिस. आणि माझा वेक्टर हा असा मध्येच आहे, असा तिरका वेक्टर आहे. तर मी त्याला 3 पार्ट मध्ये डिवाइड करू शकतो, 3 पार्ट मध्ये रिझॉल्व करू शकतो. आणि त्याला मी लिहू कसं शकतो बघा, तर पी बार इज इक्वल टू, आता 3 डायमेन्शन साठी आय बार पी एक्स प्लस जे बार पी वाय प्लस के बार पी झेड. के बार पी झेड म्हणजे काय, समजा माझा असा स्पेस मधला हा एक पॉइंट आहे आणि तिथून मी इथं येणार आहे. तर मला काय सांगावं लागेल तिथं, बघा आय बार म्हणजे या पण इकडं एक्स ऍक्सिसच्या दिशेनं, आणि किती डिस्टन्स या, तर याच्यावरून आपण एक्स ऍक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा, 3 ऍक्सिसवर परपेंडिक्युलर टाकायचा. किती डिस्टन्स यायचा आपण एक्स. मग तुम्ही इथं आला का खाली, बरोबर. मग तुम्हाला काय सांगितलं प्लस जे बार पी वाय, मग तुम्ही इकडे यायचं वाय ऍक्सिसच्या दिशेनं. किती डिस्टन्स येणार पी वाय, तुम्ही इथं खाली आला या पॉइंटच्या खाली, आणि प्लस काय करायचं आता काय सांगितलं प्लस के बार म्हणजे कुठल्या डायरेक्शन दाखवतो तो झेड ऍक्सिस, वर यायचं. आणि किती डिस्टन्स येणार तुम्ही, तर पी झेड एवढे डिस्टन्स येणार. मग तुम्ही या पॉइंटला आला का नाही. म्हणजे आपल्याला एखादा वेक्टर हा त्या ऍक्सिस नुसार आपल्याला त्या ठिकाणी काय करता येतो, रिझॉल्व करता येतो. आणि ते काय तुमचं त्या ठिकाणी तर रिझॉल्युशन ऑफ वेक्टर. आता याच्यामध्ये आपल्याला मी जर असं घेतलं बघा, समजा मी असं म्हटलं की हा अँगल थीटा आहे, मी थोडं ट्रिग्नोमेट्री विचारत घेतो. मी आता कॉस थीटा लिहिला, कॉस थीटा. बघा हा पी एक्स आहे, हा पी वाय आहे, हा पण पी एक्स येणार. मला कॉस थीटा कसं लिहिता येईल, कॉस थीटा समोरची बाजू काय असणार पी वाय, आणि कर्ण बरोबर डायगोनल. मग काय लिहिलं तिथं, तर पी बार, पी लिहिला मी कॉस थीटा, कॉस लिहिला पी वाय अपॉन पी, आणि मी सॉरी साइन थीटा, साइन जरा आठवण करत चला, साइन थीटा इज इक्वल टू पी वाय, समोरची बाजू भागिले कर्ण होईल तिथं. आणि मग कॉस थीटा कसं लिहिता येईल बघा, कॉस थीटा म्हणजे लगतची बाजू काय असणार पी एक्स अपॉन पी, आणि मग मला पी एक्स कसं लिहिता येईल बघा, तर पी कॉस थीटा, आणि पी वाय कसं लिहिता येईल बघा, पी साइन थीटा, बरोबर. पी एक्स बरोबर पी कॉस थीटा, पी वाय बरोबर पी साइन थीटा. हे आले का कंपोनेंट्स, कुणाचे कंपोनेंट आले, म्हणजे पी चे कंपोनेंट एक्स आणि वाय च्या दिशेने आले. एक्स च्या दिशेने काय आला पी कॉस थीटा, आणि वाय च्या दिशेने काय आला पी साइन थीटा. कळतंय का, पी एक्स आणि पी वाय ची मी मॅग्निट्यूड काढायचा प्रयत्न करतोय. पी एक्स आणि पी वाय ची मी काय करतोय, पी च्या दृष्टीनं पी चा विचार करून मॅग्निट्यूड काढायचा प्रयत्न करतोय. म्हणजे पी एक्स बरोबर पी कॉस थीटा, पी वाय बरोबर पी साइन थीटा. आणि मग मला हे इक्वेशन कसं लिहिता येईल बघा, पी बार बरोबर मी वाटलं तरी इथं पुढेच लिहितो, पी बार बरोबर आय बार, पी एक्स ची व्हॅल्यू काय, पी एक्स ची व्हॅल्यू काय पी कॉस थीटा प्लस जे बार, आणि पी वाय ची व्हॅल्यू काय माझ्याकडे पी साइन थीटा. म्हणजे हे आपले काय झाले तिथं पी एक्स आणि पी वाय म्हणजे पी कॉस थीटा आणि पी साइन थीटा हे त्याच्या डायरेक्शन असलेले कंपोनेंट आहे. आता गंमत बघा, तुम्हाला 10वी मध्ये पायथागोरस तर झालेलाच आहे, काही विषय नाही त्याच्यामध्ये. मी काय करतो, या कंपोनेंटची डायरेक्ट स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, मी काय केलं हे पी एक्स आणि पी वाय स्क्वेअर आणि ऍड करूया. कसं होईल बघा, पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर, बरोबर, स्क्वेअरिंग अँड ऍडिंग. पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर हे असं लिहिलं का बघा, पी स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, आणि पी वाय काय होईल पी वाय स्क्वेअर म्हणजे पी स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. आणि मला काय मिळेल बघा, मी इथं पी स्क्वेअर जर कॉमन काढला तर आतमध्ये साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा, आणि तुम्हाला माहितीच आहे साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर थीटा काय असतो 1 असतो. म्हणजेच तुम्हाला पी कसा म्हणता येईल बघा, स्क्वेअर रूट मध्ये पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर. कळते का, पी एक्स स्क्वेअर प्लस पी स्क्वेअर रूट पी एक्स स्क्वेअर प्लस पी वाय स्क्वेअर. आता बघा हे सगळं डिस्कशन मी 2 डायमेन्शनल कोऑर्डिनेट सिस्टीम साठी केलं. 3 डायमेन्शन मध्ये काय होईल बघा, हे तर शेवटची स्टेप येणारच आहे, फक्त ती येणार कशी, तर पी स्क्वेअर बरोबर स्क्वेअर रूट ऑफ पी एक्स स्क्वेअर
प्लस py स्क्वेअर प्लस pz स्क्वेअर. कळते काय? बरोबर आहे. तर या पद्धतीने तुम्हाला 3 डायमेन्शन साठी वाढतं काय? फक्त 3 डायमेन्शन मध्ये एक ऍक्सिस वाढतो ना, k बार वाढतो. k बार म्हणजे काय? युनिट वेक्टर अलॉंग z ऍक्सिस. नेहमी करता लक्षात ठेवा, i बार म्हणजे काय असणार? युनिट वेक्टर अलॉंग x ऍक्सिस. युनिट वेक्टर म्हणजे तो फक्त डायरेक्शन दाखवणार, त्याची मॅग्निट्यूड 1 आहे. जे बार म्हणजे काय? युनिट वेक्टर अलॉंग y ऍक्सिस. आणि k बार काय? तुमच्याकडे युनिट वेक्टर अलॉंग z ऍक्सिस. तर या पद्धतीने तुम्हाला हे रिझोल्यूशन मी माझ्या पद्धतीने शिकवलेले आहे. आता हा जो अँगल आहे, कुठला हा अँगल काढायचा असेल तर मी काय करणार आहे बघा, इथंच मी घेतो फळ्यावर असले सगळे हे. मी काय केलं इथं tan थीटा घेतला. tan थीटा म्हणजे काय बघा, तुम्हाला sin cos tan झालेलंच आहे ऑलरेडी. समोरची बाजू भागिले लगतची बाजू. मी म्हटलं इथं py अपॉन px आणि थीटा बरोबर काय येणार? tan इनवर्स py अपॉन px. tan इनवर्स py अपॉन px. कळतंय का? आणि थीटा म्हणजे कुणी? तर त्या तुमच्या वेक्टरनं x ऍक्सिसशी केलेला अँगल असला तर तो तुम्ही लिहिला थीटा बरोबर tan इनवर्स py अपॉन px. कळतंय का? x ऍक्सिसशी. आता मला सांगा, तुम्ही स्वतः विचार करून मला हाच अँगल मी म्हटलं तर इथं लिहिलं, हा बीटा घेतला समजा बीटा, तर बीटा कसा लिहाल तुम्ही? याचा वापर करा. बीटा बरोबर tan इनवर्स px अपॉन py. हा अँगल कोणाशी केलेला आहे? x ऍक्सिसशी केलेला अँगल आहे. मला समजा बीटा पाहिजे असला y ऍक्सिसचा अँगल केलेला तर ट्रिग्नोमेट्री रिव्हर्सली वापरता येईल की नाही? याच पद्धतीनं. आणि मग ती काय होईल? tan इनवर्स px अपॉन py. तर या पद्धतीने आपण हे रिझोल्यूशन ऑफ वेक्टर शिकलेले आहे. बघा, अगदी आपल्याला डीप मध्ये शिकवता येतं. तुम्ही काय माझ्या समोर नसता, म्हणजे जेव्हा आपण युट्यूबला टाकतो व्हिडिओज तेव्हा तुम्ही नसता, पण आपल्याला हे तुम्हाला या पद्धतीने सांगता येईल. ठीक आहे. तर हे तुमचं झालं रिझोल्यूशन ऑफ वेक्टर्स. आपण पुढचा पण एक भाग बघणार आहे इथं, ज्याच्यामध्ये आपण काय करणार इथं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स हा भाग बघूया. आता तुम्ही आतापर्यंत ऍडिशन सबट्रॅक्शन शिकलेलाच आहे. ऍडिशन आणि सबट्रॅक्शन शिकलेलाच आहे. म्हणजे आपण दोन वेक्टर्स एक ऍडिशन असले तर ऍड केलते, अपोजिट असले तर सबट्रॅक्ट केलते. कधी कधी आपण लॉ ऑफ ट्रायंगलचा वापर करून पण ऍडिशन शिकलो, लॉ ऑफ पॉलिगॉनचा वापर करून मी शिकलो. बरोबर आहे. नंतर आपण रिझल्टंट पण काढलेला आठवा, लॉ ऑफ पॅरलॉग्राम आठवा. मग आपण इथं ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ही बऱ्याच वेळेला शिकलेलो आहे. आपल्याला इथे काय करायचंय? मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स हा भाग बघायचा आहे. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स. मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स आपल्याला इथं मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स हा भाग आपल्याला इथं बघायचा आहे. मला सांगा मल्टिप्लिकेशन, तुम्हाला आता मी थोडस मागच्या स्टँडर्ड मधले विचारतो. तुम्हाला असं गुणाकार शिकवलेले, म्हणजे अधिक अधिक असलं तर ते प्लसच राहतं, मायनस मायनस असलं तरी प्लस होतं, पण प्लस मायनस आणि मायनस प्लस असलं तर ते मात्र मायनस होतं. बरोबर आहे. मग स्केलर आणि वेक्टरला आपण ते जरी अप्लाय केलं तरी चालेल. मला सांगा, दोन स्केलर क्वांटिटी असल्या आणि त्याची तुम्ही मल्टिप्लिकेशन घेतली तर कसली क्वांटिटी येईल? स्केलर येईल. समजा दोन वेक्टर क्वांटिटी असल्या त्याची मल्टिप्लिकेशन घेतली तर कसली क्वांटिटी येईल? वेक्टर क्वांटिटी येईल. दिशा आहे ना त्याला. मग आतापर्यंत आपण अजून एक विचार करूया, एक स्केलर दुसरी वेक्टर किंवा एक वेक्टर दुसरी स्केलर, तरी तुम्हाला काय होणार? वेक्टरच मिळणार. दिशा आहे ना, मग ती भले एकाने दिलेली असताना एकाने दाखवलेली असताना तुम्हाला वेक्टर हे मिळणार. मात्र लक्षात घ्या, स्केलर दोन स्केलरचं मल्टिप्लिकेशन केलं तर स्केलर मिळणार आणि दोन वेक्टरचं मल्टिप्लिकेशन केलं तर वेक्टर मिळणार. एक स्केलर दुसरा वेक्टर होणार आणि एक वेक्टर दुसरा स्केलर वेक्टर होणार. म्हणजे वेक्टर मिळण्याची चान्सेस तुमचे तीन ठिकाणी आहेत. दोन्ही वेक्टर असले तरी वेक्टर, पहिला वेक्टर दुसरा स्केलर तरी वेक्टर, पहिला स्केलर दुसरा वेक्टर तरी, किंवा दोन्हीपैकी एक वेक्टर असला तर वेक्टर होणार. पण दोन्ही स्केलर असले तर काय होणार? स्केलर. आता त्या अनुषंगानं आपल्याला दोन प्रकारचे प्रॉडक्ट्स बघायचे. त्यातला पहिला जो प्रॉडक्ट आहे त्याला मी या ठिकाणी काय म्हणणार आहे? स्केलर प्रॉडक्ट किंवा त्यालाच आपण नाव देणार आहे डॉट प्रॉडक्ट. स्केलर प्रॉडक्ट आणि डॉट प्रॉडक्ट काय बघा,
दोन व्हेक्टर्स त्यांचा गुणाकार हा कधी कधी स्केलर सुद्धा मिळतो. मी आता तुम्हाला सांगितलं त्याच्याशी थोडंसं कॉन्ट्राडिक्टरी होणार आहे. मी आता काय सांगितलं, दोन्ही व्हेक्टरचा गुणाकार वेक्टर येणार, दोन्ही एक वेक्टर असला एक स्केलर असला तरी वेक्टर होणार. पण प्रॉडक्ट आपण कुठला घेतोय, कारण कुठला प्रॉडक्ट घेणार आहे त्याच्यावरती पण परत डिपेंड आहे. कुठला प्रॉडक्ट, मी समजा डॉट प्रॉडक्ट घेतला की ज्याला आपण या ठिकाणी स्केलर प्रॉडक्ट म्हणणार आहे, त्या ठिकाणी तुम्हाला स्केलर क्वांटिटी मिळते, स्केलर क्वांटिटी मिळते आणि त्याला आपण या ठिकाणी स्केलर प्रॉडक्ट. आणि दुसरा प्रॉडक्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही वेक्टर प्रॉडक्ट घेता, दिशांचा विचार करता आणि तिथं दोन वेक्टरचा प्रॉडक्ट घेतला तर वेक्टर क्वांटिटी मिळणार आहे आणि तो तुमचा क्रॉस प्रॉडक्ट किंवा त्याला आपण पुढच्या दुसरा जो आहे तो क्रॉस प्रॉडक्ट त्याला आपण वेक्टर प्रॉडक्ट म्हणणार आहे. आता हा स्केलर प्रॉडक्ट, मी असं म्हटलं पी बार, हा पी बार एक वेक्टर आहे, हा क्यू बार एक वेक्टर आहे, त्यांच्यातला अँगल थीटा आहे आणि मग मला यांचा क्रॉस प्रॉडक्ट डिफाइन करायचा आहे. कसा डिफाइन करणार आहे, स्टेटमेंट लिहितो डायरेक्टली. बघा, पी बार डॉट क्यू बार, पी बार डॉट क्यू बार काय असणार, पी क्यू कॉस थीटा, पी क्यू कॉस थीटा. म्हणजे स्टेटमेंट काय बघा, स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट कसं डिफाइन करणार, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द टू. काय झालं स्टेटमेंट, डॉट प्रोडक्ट कसा डिफाइन केला, स्केलर प्रोडक्ट कसा डिफाइन केला, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ द अँगल बिटवीन द टू. पी बार डॉट क्यू बार कसा डिफाइन केला, पी क्यू कॉस थीटा. कळतंय का, हा तुमचा कसला प्रोडक्ट झाला, स्केलर प्रोडक्ट. किंवा त्याला मी नाव काय दिलं, आपण मध्ये काय दिलं, इथं डॉट दिलेला आहे आणि म्हणून याला म्हणायचं डॉट प्रॉडक्ट. कळतंय का, स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट आपल्याला हेडिंगच आहे. मग स्केलर प्रोडक्ट और डॉट प्रोडक्ट कसं डिफाइन करताय बोला, पाठ व्हायला पाहिजेत, या डेफिनेशन तुमच्या पाठ व्हायला पाहिजे. काय होतं, आपण रेग्युलर टीचिंग, हे जे टीचिंग आहे फेस टू फेस टीचिंग, याच्यामध्ये थोडंसं शिकवताना आम्हाला पण इंटरेस्ट येतो, कारण तुम्ही समोर असता आणि ते युट्यूबला आपण जे व्हिडिओ टाकतो तेव्हा कोणच नसतं ना, फक्त काय तुमचं हे माझं काय असेल ते अभ्यासाचं तुमचं हे आर्टिकल आणि तुम्हाला शिकवायचं, त्याच्यामध्ये रिपिटेशन पण होत नाही, काय होत नाही, हे तुम्हाला अजून चांगलं कळेल. मग आता डेफिनेशन कशी तुमची आजच पाठ व्हायला पाहिजे. स्केलर प्रोडक्ट कसं डिफाइन कराल, स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स कसं डिफाइन करणार, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड्स ऑफ टू वेक्टर्स अँड बोला कोसाइन ऑफ अँगल बिटवीन द टू. हे आपलं काय झालं तिथं क्रॉस प्रॉडक्ट किंवा त्याला आपण सॉरी याला आपण काय म्हणतो इथं डॉट प्रॉडक्ट किंवा त्याला या ठिकाणी स्केलर प्रॉडक्ट असं म्हणणार आहे. आणि आता आपण याच्या काही कॅरेक्टरिस्टिक्स बघणार आहे. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रॉडक्ट, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रॉडक्ट, याच्या आपल्याला काही कॅरेक्टरिस्टिक लिहायचे वन बाय वन आपण बघूया. तर पहिली कॅरेक्टरिस्टिक बघा इथे सांगते, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्विव्हॅलेंट टू प्रोडक्ट ऑफ काय म्हणता येईल इथं, मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर विथ द मॅग्निट्यूड ऑफ द कंपोनेंट ऑफ सेकंड वेक्टर इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट. काय इथं बघा, मी दाखवतो इथं तुम्हाला. समजा मी असं म्हटलं की पी बार हा माझ्याकडे एक वेक्टर आहे, क्यू बार हा एक वेक्टर आहे. मग आता काय करायचं आपण इथं, नाही तर एकच सांगतो तुम्हाला, फक्त क्यू चा कंपोनेंट इकडे घेऊ, क्यू वर आपण इकडे लंब टाकला. मग आता मला सांगा, हा जो आहे की नाही, हा जर अँगल थीटा असला तर हे कसं काढणार तुम्ही, बघा हा पी बार आहे, हा क्यू बार आहे. मला सांगा कॉस थीटा कसा लिहिणार तुम्ही, हा जो कंपोनेंट आहे त्याला मी क्यू एक्स किंवा काय म्हणणार इथं, हा कंपोनेंट इकडे घेतलेला आपण एवढाच, हा क्यू चा पी च्या दिशेने घेतलेला कंपोनेंट आहे. आणि तो कसा काढणार, बघा कॉस थीटा जर घेतला तर काय मला देता येईल बघा, वाटलं तर मी इथं नाव देतो ओ ए बी सी. मला इथे लिहितो कॉस थीटा बरोबर ओ ए अपॉन ओ सी आणि मग ओ ए कसं मिळेल मला, ओ सी कॉस थीटा आणि ओ सी म्हणजे काय, क्यू आहे, क्यू कॉस थीटा बरोबर. आणि मग मला पी बार डॉट क्यू बार हा मी असं लिहितो पी क्यू कॉस थीटा आणि म्हणजे पी इनटू मला असं लिहिते का बघा, कंपोनेंट ऑफ क्यू along P, component of Q along P
म्हणजे माझं स्टेटमेंट काय झालं इथं, स्केलर प्रोडक्ट ऑफ डॉट प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन अँड कंपोनेंट ऑफ सेकंड अलॉंग फर्स्ट. म्हणजे काय झालं, गुणाकार आहे का नाही, पी क्यू कॉस थिटा. पी क्यू कॉस थिटा म्हणजे काय, पी इंटू क्यू कॉस थिटा. पी म्हणजे काय आहे, पहिल्या वेक्टरची मॅग्निट्यूड, आणि क्यू कॉस थिटा म्हणजे काय आहे, सेकंड वेक्टरचं पहिल्या वेक्टरच्या दिशेने असलेला कंपोनेंट. कंपोनेंट समजते का बघा, कंपोनेंट समजा असं आपण म्हणूया, तुम्हाला मी एक व्यवहारातलं उदाहरण देतो. समजा माझ्याकडं हे डस्टर आहे आणि मी याला या दिशेनं फोर्स लावला सरळ परपेंडिक्युलर, तर त्याची डिस्प्लेसमेंट अशी होईल की नाही. समजा या दिशेनं लावला मी फोर्स असा, पण मी थोडा तिरका फोर्स लावला तर त्याची डिस्प्लेसमेंट ह्या दिशेने लावलेल्यासारखी होणार नाही. याचा या दिशेने काय कंपोनेंट आहे तो बघावा लागेल. इकडे तुम्हाला एक भिंत लावावी लागेल आणि मग हा हळूहळू सरकेल की सरळ फिरवल्या, सरळ फोर्स लावल्यामुळे जेवढ्या स्पीडनं जाईल तेवढा तिरका फोर्स लावला जाईल का, नाही जात, नाही का. कधी आपण गाडी ढकलत असलो तर आपण बरोबर पुढे स्टार्ट करायची, मग मागून ढकलाय पाहिजे ना. तिसरीकडून लावलं तर तो फोर्स बरोबर होणार नाहीये. म्हणजे काय सांगता येईल मला इथं बघा, तर स्केलर प्रोडक्ट म्हणजे काय, इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड कंपोनेंट ऑफ सेकंड अलॉंग फर्स्ट. कंपोनेंट ऑफ सेकंड अलॉंग फर्स्ट. आणि हे उलट कसं म्हणता येईल मला सांगा. मी असं म्हटलं पी चा कंपोनेंट क्यू वर घेतला तर इट इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ क्यू अँड कंपोनेंट ऑफ पी अलॉंग क्यू. आता कसं म्हटलं, प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ पी अँड कंपोनेंट ऑफ क्यू अलॉंग पी म्हटलं की नाही, त्याच्याऐवजी मी काय म्हणू शकतो, मॅग्निट्यूड ऑफ क्यू अँड कंपोनेंट ऑफ पी अलॉंग क्यू. तर येणार पी कॉस थिटा येणार, म्हणजे क्यू इंटू पी कॉस थिटा, तर म्हणजेच पी क्यू कॉस थिटा. पी इंटू क्यू कॉस थिटा म्हणजेच क्यू इंटू पी कॉस थिटा पण होईल ना, आणि म्हणजेच पी क्यू कॉस थिटा. तर ही तुमची काय तिथं पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे. कशाची, तुमच्या स्केलर प्रोडक्टची पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे. त्यानंतर दुसरी कॅरेक्टरिस्टिक मला सांगता येईल, स्केलर प्रोडक्ट ओबेज कॉम्युटेटिव्ह लॉ. स्केलर प्रोडक्ट ओबेज कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ. कॉम्युटेटिव्ह लॉ चा अर्थ काय, उलट सुलट केलं तरी तसंच येतं. अगदी सोप्या भाषेत. मला काय फिजिक्स हे सोप्या भाषेत शिकवण्याची सवय आहे. म्हणजे तुम्ही काही पण म्हणा, तुम्ही म्हणाल की मग सर हे असं आपलं कधी कधी खेळोळ भाषा पण येण्याची शक्यता आहे. कॉम्युटेटिव्ह म्हणजे उलट सुलट केलं तरी चालतं. मी असं म्हटलं का, पी डॉट क्यू म्हणजे काय येणार, पी क्यू कॉस थिटा, आणि मी असं म्हटलं क्यू डॉट पी तर क्यू पी कॉस थिटा. मग पी क्यू कॉस थिटा म्हणजे पी क्यू पी कॉस थिटा, म्हणजे पी डॉट क्यू इज इक्वल टू क्यू डॉट पी. हा म्हणजे कॉम्युटेटिव्ह लॉ. येते कसं, म्हणजे उलट सुलट केलं तरी काही फरक पडत नाही. तर हा आपला कसला लॉ आहे बघा, कॉम्युटेटिव्ह लॉ. नंतर तिसरी कॅरेक्टरिस्टिक सांगता येईल मला, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय बघा, आपल्याला डिस्ट्रीब्यूट करता येतं. मी असं म्हटलं पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार. काय केलं, पी बार डॉट क्यू बार प्लस आर बार, म्हणजे क्यू बार आणि आर बारची बेरीज करून मग पी बारची डॉट प्रोडक्ट घेतला. तेच आपल्याला कसं लिहिता येतं, हे डिस्ट्रीब्यूट करता येईल. कसं, पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार. पी बार डॉट क्यू बार प्लस पी बार डॉट आर बार असं आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट सुद्धा करता येईल. त्यानंतर आपल्याला पुढची कॅरेक्टरिस्टिक बघायची बघा, स्पेशल केसेस म्हटले पी आणि क्यू पी क्यू कॉस थिटा मधल्या. समजा माझ्याकडे बघा चौथं, माझ्याकडे पी बार डॉट क्यू बार म्हणजे पी क्यू कॉस थिटा आहे. आता पहिली केस मी घेतो, त्यातली स्पेशल केस थिटाच्या व्हॅल्यूज आपण बदलून बघूया. कशा, थिटा इज इक्वल टू 0 घेऊया, थिटा इज इक्वल टू 90 डिग्री घेऊया. दुसरी स्पेशल केस थिटा इज इक्वल टू 180 डिग्री घेऊया. मग काय काय मला सांगा, थिटा इक्वल टू 0 घेतलं वरच्या मध्ये, मी एक एक लिहितो, पी बार डॉट क्यू बार पी क्यू कॉस 0 म्हणजेच फक्त पी क्यू आलं, कारण कॉस 0 1 असतो. नंतर दुसरी स्पेशल केस काय बघा, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू
cos 90 डिग्री. cos 90 किती असतो 0 असतो. cos 90 किती असतो 0 असतो. म्हणजे मला हे क्रॉस प्रॉडक्ट डॉट प्रॉडक्ट हा तिथे 0 मिळेल. आणि तिसरं काय बघा थीटा इज इक्वल टू 180 डिग्री. p बार डॉट q बार इज इक्वल टू pq cos 180 डिग्री. म्हणजे cos 180 मात्र -1 असतो आणि म्हणून त्याला मी -pq म्हणू शकतो. आता मला सांगा बघा जर तुमचे दोन्ही वेक्टर पॅरलल असतील थीटा इक्वल टू 0 तर तुम्ही डायरेक्ट गुणाकार घ्या मॅग्निट्यूडचा pq. तुमचे जर दोन वेक्टर अँटी पॅरलल असतील अँटी पॅरलल अर्थ काय एकाची दिशा इकडं एकाची दिशा इकडं बरोबर आहे बरोबर विरुद्ध मग तेव्हा काय करायचं सरळ गुणाकार करायचा पण साइन कुठलं द्यायचं मायनस. आणि जर तुमचा थीटा इक्वल टू 90 डिग्री असला थीटा इक्वल टू 90 डिग्रीचा अर्थ काय होतो दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असले मेकिंग एन अँगल ऑफ 90 डिग्री असले तर त्यांचा स्केलर प्रॉडक्ट काय येतो 0 येतो. म्हणजे ही एक प्रॉपर्टी झाली when two vectors are perpendicular to each other then their scalar product is 0. जर दोन वेक्टर हे परपेंडिक्युलर असले तर त्यांचा स्केलर प्रॉडक्ट काय येणार आहे तिथं 0 येणार आहे. ही आपली एक पुढची कॅरेक्टरिस्टिक झाली. त्यानंतर आपल्याला इथं समजा मी याच्यातच थोडंसं एक्सप्लेन करतो. पाचवी कॅरेक्टरिस्टिक नंतर मला थोडा ब्लॅक बोर्ड पुसावा लागणार आहे. बघा पाचवी कॅरेक्टरिस्टिक मी असं म्हटलं p बार इक्वल टू q बार p बार इक्वल टू q बार असलं तर p बार डॉट q बार काय येणार pq cos थीटा. आणि cos थीटा दोन्ही सारखेच आहेत मग काय होईल p आणि p into q लिहू आपण. इक्वल टू म्हणजे काय हॅविंग सेम मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन. मला हे लिहिता येईल बघा p स्क्वेअर और q स्क्वेअर p स्क्वेअर और q स्क्वेअर ही आपली पुढची कॅरेक्टरिस्टिक आहे. तुम्ही घरी गेल्यानंतर हे व्हिडिओ पण बघू शकता. तुम्हाला डबल बेनिफिट आहे. मी पण इथे तुम्हाला म्हणजे शिकवतोय डायरेक्टली आणि तुम्ही व्हिडिओ पण किती पण वेळा बघू शकता. आणि प्लस पुस्तक समोर ठेवायचं. पुस्तक समोर ठेवलं की तुम्हाला हे परफेक्टली अंडरस्टँड होणार आहे. पूर्वी अशी सोय नव्हती. कशी की आम्ही एकदा शिकून गेलो की मुलांना परत ते काय दिसायचं नाही. पण आता आपल्याकडे रेकॉर्डिंगची सोय आहे. म्हणजे लॉकडाऊनमध्ये काही शिक्षण क्षेत्रामध्ये पण काही क्रांती केलेली आहे. आम्ही तर बीएड एमएड जे केलं ते सगळं असंच केलं म्हणजे आपल्या जनरल टीचिंग साठी. आम्हाला हे कोणीच नाही शिकवलं. आम्ही काय केलं परिस्थिती जशी तयार झाली तसं आम्ही त्याच्यातून मार्ग काढत गेलो. म्हणजे सुरुवातीला आपल्याला थोडं मी नंतर बोलीन ह्याच्या वाटलं तर आधी आपण शिकून घेऊ. तर हे आपली झाली पाचवी कॅरेक्टरिस्टिक. त्यानंतर आपण सहावी कॅरेक्टरिस्टिक बघूया. मी आता हे स्क्रॅच करू ठीक. आपल्याला p बार डॉट q बार हा म्हणजे मॅग्निट्यूड आणि ह्याच्यामध्ये काढायचा आहे. कशी त्याची मॅग्निट्यूड येईल तर ती आपल्याला या ठिकाणी काढायची. समजा मी असं म्हटलं आपली किती सहावी कॅरेक्टरिस्टिक होती ना 6. समजा मला p बार असा दिला बघा कसं दिलाय i बार px प्लस j बार py प्लस k बार pz. हा काय म्हणजे p बार वेक्टर आहे आणि q बार वेक्टर मी असा घेतो बघा i बार qx प्लस j बार qy प्लस k बार qz. आणि मला काय करायचं बघा p बार डॉट q बार काढायचं. मी कसं लिहिणार बघा p बार डॉट q बार सरळ लिहूया i बार px प्लस j बार py प्लस k बार pz डॉट i बार qx प्लस j बार qy प्लस k बार qz. बघा स्टेप समजतात का p बार आणि q बार. मी काय केलं p बार डॉट q बार म्हणजे दोन्ही कंसाचा डॉट घेतला. आता मी काय करतो मग आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ शिकलेलं आहे. मग मला असं लिहायचं बघा i बार px डॉट हा ब्रॅकेट घेऊया कसा i बार qx प्लस j बार qy प्लस k बार qz प्लस आता प्लस काय करूया आपण j बार py परत डॉट घेण्यामध्ये i बार px प्लस j बार qy प्लस k बार qz प्लस आता हे घेतो मी k बार pz डॉट आणि हा ब्रॅकेट कसं लिहिला i बार px प्लस j बार qy प्लस k बार qz आणि आता यांना मी आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करतो. तुम्हाला ही स्टेप कळली का सांगा.
मी ह्यातला एक घेतला त्याच्याशी डॉट घेतला, प्लस दुसरा घेतला त्याच्याशी डॉट घेतला, परत मी तिसरा घेतला त्याच्याशी डॉट घेतला. काही विषय नाही त्याच्यामध्ये, न समजण्यासारखा काही विषय येणार नाही. आता आपण काय करूया सेपरेटली. काय करूया बघा, आय बार आणि हा आय बार आणि लिहितो मी px qx. एवढी स्टेप कळली. आय बार डॉट आय बार px qx प्लस आय बार डॉट जे बार आय बार जे बार. मी लिहिला px qy प्लस आय बार डॉट के बार आणि px qz. प्रत्येकाने मल्टिप्लाय केलं. इथपर्यंत कळतंय का बघा. आता ही स्टेप आपण पुढे लिहिूया. प्लस जे बार पी वाय जे बार डॉट आय बार इथं लिहितो पी वाय क्यू एक्स. चुकलं तर सांगा. नंतर जे बार डॉट जे बार डॉट जे बार काय करूया जे बार डॉट जे बार पी वाय क्यू वाय प्लस जे बार डॉट के बार पी वाय क्यू झेड. ठीक आहे. प्लस आता आपण ह्याच्याकडे वळूया. के बार डॉट आय बार पी झेड क्यू एक्स प्लस के बार डॉट जे बार पी झेड क्यू आय प्लस के बार डॉट के बार पी झेड क्यू झेड. समजते का बघा. वन बाय वन. काही गडबड करायची गरज नाही. आपण व्यवस्थित शिकवणार आहे सगळा सिलेबस. आणि तुमचं तर परीक्षेचं म्हणजे कसं होईल अजून आपल्याला काही डिक्लेअरच नाही. आपण आता सुरुवात तर केलेली. ते वाटलं नंतर बोलतो. विच इज इक्वल टू बघा आय बार डॉट आय बार आय आणि आय दोन्ही वेक्टर कसे आहेत एकमेकाला प्यारमध्ये. म्हणजे काय होईल 1 into 1 1 आणि cos थीटा त्यातला cos 0 1 येतो ना. cos 0 1 येतो. मग आपल्याला काय होईल इथं आय बार डॉट आय बार हा 1 येणार. 1 येणार. मी असं लिहितो इथं बघा px qx प्लस आय बार डॉट जे बार. आत्ताच मी कॅरेक्टरिस्टिक सांगितली. मी आता स्क्रॅच केलं ते. दोन वेक्टर जर एकमेकाला परपेंडिक्युलर असले तर cos थीटा cos 90 काय असतो 0 असतो. आणि जे त्यांचा मॅग्नेट त्यांचा प्रॉडक्ट काय येतो 0 येतो. मग i इंटू जे असू द्या i इंटू k असू द्या j इंटू i असू द्या j इंटू k असू द्या किंवा k इंटू i असू द्या किंवा k इंटू j असू द्या त्यांचा प्रॉडक्ट काय येणार 0 येणार. मग एवढं कळलं तर बघा ही टर्म डायरेक्ट 0. हे पुढे काय नाही येऊ दे डायरेक्ट 0 येणार प्लस 0 प्लस 0. आता इथं बघा जे आहे म्हणल्यावर परत मी 0 लिहिणार प्लस जे जे मात्र 1 येणार. आणि मी लिहिलेलं पी वाय क्यू वाय प्लस जे के 0. इथं काय होईल 0 प्लस परत 0 आणि पी झेड क्यू झेड. आणि जे मग काय होईल बघा मी एकत्र लिहितात इथं पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू px qx प्लस py qy प्लस pz qz. आणि ही तुमची काय असणार आहे तर मॅग्निट्यूड काढण्यासाठीची म्हणजे तसा वेक्टर तुम्हाला तो त्या पद्धतीने मॅग्निट्यूड मिळणार आहे त्याची. तर त्यांचं डॉट प्रोडक्ट आपण या पद्धतीनं त्या ठिकाणी काय करू शकतो डिफाइन करू शकतो. तर हे आपल्याला या ठिकाणी काय झालं वेक्टर डॉट प्रोडक्ट आपण सगळ्या कॅरेक्टरिस्टिक बघितल्या. आता एक कॅरेक्टरिस्टिक राहिली तेवढी मी या ठिकाणी पुढे कंटिन्यू करतो. ए बार डॉट बी बार सातवी कॅरेक्टरिस्टिक ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार. इफ दिस इज द फॅक्ट then it is not necessary that b bar is equal to c bar. बघा मी काय म्हणतोय कॅरेक्टरिस्टिक लक्षात येते का समजायला थोडंसं कधी तुम्ही समजून घेण्यावर डिपेंड आहे. ए बार डॉट बी बार आणि ए बार डॉट सी बार हे दोन्ही इक्वल असले तरी त्यातला ए बार तरी इक्वलच आहे. मग ह्याचा अर्थ असा नाही की बी बार आणि सी बार इक्वलच असावा. कसं होईल बघा बी बार आणि सी बार इक्वल असावाच. इट इज नॉट नेसेसरी म्हणतो मी. बी बार आणि सी बार मस्ट म्हणजे इक्वल असावे हे नेसेसरी नाही. कसं होईल बघा मी याच्यावर सांगतो तुम्हाला. असं म्हणते का बघा ए बार डॉट बी बार मायनस ए बार डॉट सी बार इज इक्वल टू 0 येईल.
ही साईड जर मी इकडे घेतली तर आणि मी ए बार जर कॉमन काढला तर मला असं लिहिता येईल का बघा बी बार मायनस सी बार इक्वल टू 0. ए बार डॉट बी बार मायनस सी बार इक्वल टू 0. त्याला ए बार 0 नाहीये मग बी बार डॉट मायनस सी बार हा 0 असेल का म्हणजे बी बार इक्वल टू सी बार असेल का नाही कदाचित या दोघांमधला अँगल कुणाच्या दोघांमधला अँगल ए बार आणि बी बार मायनस सी बार मधला अँगल 90 असला तर 0 प्रॉडक्ट येऊ शकतो म्हणजेच बी बार आणि सी बार इक्वल असावाच असं काही नेसेसरी नाही आणि इक्वल असले तर विषयच नाही इक्वल असले तर 0 येणारच आहे पण इक्वल नसले तरी काय होणार तिथं तर हा डॉट प्रॉडक्ट हा 0 येऊ शकतो म्हणजे बी बार आणि सी बार इक्वल असावच इट इज नॉट नेसेसरी समजा तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो समजा आपण असं केलं की माझ्याकडं ठीक आहे बघा माझ्याकडं हा पेन म्हणजे ए बार आहे आणि मी असं म्हटलं की हा व्हाईट चॉक म्हणजे बी बार आहे आणि हा चॉक म्हणजे सी बार आहे पण ह्याची दिशा ही आहे आणि ह्याची दिशा ही आहे बरोबर आहे ह्या दोघांची दिशा विरुद्ध असल्यामुळं पहिल्यांदा ह्या दोघांची वजाबाकी होणार मग किती वजाबाकी होईल एवढी होईल ना बघा एवढी वरती राहिलेली हे एवढं तर गेलं एकमेकाला मग एवढा वेक्टर तो वरच्या दिशेनेच असणार त्याची जी काही दिशा असेल ते पण हे कसे असणार बोला कसे असणार हे कसे असणार परपेंडिक्युलर आहेत आणि मग डॉट प्रॉडक्ट 0 येऊ शकतो आणि इक्वल असले समजा इक्वलच असले समजा हे दोन्ही इक्वलच असले तर काही प्रॉब्लेमच नाही हे दोन्ही इक्वल आहेत आणि हे जर इक्वल असले बी आणि सी आणि ह्याला परपेंडिक्युलर असले तर कसे असू द्या आणि ह्याच्याशी डॉट घेतला यांनी डॉट प्रॉडक्ट घेतला तर हे इक्वल आहे म्हटलं बी मायनस सी 0 होणार ना म्हणजे इक्वल असले तर 0 येणारच पण असं बी नेसेसरी नाही काय की ते इक्वलच असावे कदाचित यांच्या दोघांची वजाबाकी म्हणजे मी काय म्हणतो बेरीजच पण ती विरुद्ध दिशेने असल्यामुळं ती काय असेल ह्याच्याशी परपेंडिक्युलर असेल बरोबर आहे तर अशा कॅरेक्टरिस्टिक आपल्याला काय करता येईल तिथं तर सांगता येईल